हे आहे बटाटे वड्याचं सारण. त्याच्यामध्ये उकडून बटाटे घेतलेत, नंतर त्याच्यात बारीक चिरलेला कांदा, लसूण, मिरची, आलं आणि कोथिंबीर असं सगळं घातलं आहे. लाल तिखट घातलं आहे, धने जिरे पूड, थोडंसं लिंबू पिळलं आहे आणि चवीपुरतं मीठ. तर हे असं सगळं सारण मी तयार केलेलं आहे. ह्या हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे आणि त्यामध्ये लाल तिखट, धने जिरे पूड आणि चवीपुरतं मीठ, थोडंसं तेल आणि कोथिंबीर बारीक चिरून घातली. आणि आता मी हे वडे तळते. आणि बटाटे वड्याच्या सारणामध्ये ना मी सगळं खूप बारीक बारीक चिरून घालते, म्हणजे पेस्ट नाही करत त्याची मिक्सरमध्ये. त्यामुळे खाताना ते असे तुकडे लागतात ना मधनं, तर मग जरा चव येते जास्त चांगली त्याची. आलं, लसूण, मिरची, फक्त मिरची बारीक चिरली ना की त्यातल्या बिया सगळ्या काढून टाकायच्या, नाही तर खूपच ते तिखट होतं. आता बटाटे वडे मी तळते आहे आणि त्याचं डाळीचं पीठ तयार केलं ना मी, त्याच्यात मी थोडं कच्चं तेल पण घातलं आहे. आणि शिवाय ते सारण जे आहे त्याच्यामध्ये आणि पिठामध्ये डाळीच्या कोथिंबीर अगदी मस्त आहे बरं का, त्याने एकदम छान वेगळी चव येते. आणि लिंबू पण त्या सारणामध्ये थोडंसं पिळायचं आहे. साखर घालायची मुख्य म्हणजे सारणामध्ये थोडीशी, त्यामुळे लिंबूचा आंबटपणा, साखर थोडीशी. हे बघा, आता हे वडे मी दुसऱ्या बाजूनी तळते. आणि हे सगळं मला सारण पण ना असं कच्चंच लागतं, मी त्याची भाजी नाही बनवत बटाट्याची. आणि कांदाही घालते बारीक चिरून. ही माझ्या आईची रेसिपी आहे आणि मी पूर्वी खूप वेळा करायचे, आता खूप कमी वेळा करते बटाटे वडे. पण बटाटे वडे सगळ्यांनाच आवडतात नाही का, म्हणजे न आवडणारा मला शोधायचं अजून. मला बटाटे वडे अजिबात आवडत नाहीत असं म्हणणं कोण म्हणते काय माहिती. तर असे हे बटाटे वडे तयार झालेले आहेत. कोथिंबिरीमुळे ना, चिरल्यामुळे बारीक करून मी घातले ना त्या पिठामध्ये, तर मग जरा बटाटे वड्याचं सौंदर्य जरा खुलतं त्याच्यामध्ये. त्यामुळे ती सवयच झाली आता मला. कोथिंबिरीशिवाय बटाटे वडे मी, आई किंवा माझी बहीण रंजना करतच नाही. लिंबू पाहिजे, साखर पाहिजे, लाल तिखट, धने जिरे पूड, सगळं पाहिजे. म्हणजे असा म्हणजे चटणी किंवा सॉस वगैरे पण लागत नाही, असा नुसता वडा खायला खूप छान लागतो. आणि ही कृती बटाटे वड्याची मी माझ्या ब्लॉगवर लिहिलेली आहे, ती कॉमेंटमध्ये मी टाकते. आणि तुम्ही बनवून पहा माझ्या पद्धतीने, कसे वाटले ते सांगा. बाय.